पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि चला तर आज मी काहीतरी स्पेशल असं बनवायचं ट्राय करत होती. जसं की माझ्या व्हिडिओज आणि स्टेटसमध्ये तुम्हाला कळतच असेल की माझ्या बाळाचं बारसंसाठी मी असं डेकोरेशन वगैरे करायचं ट्राय करत होती. सो त्यानिमित्तानं चला आता आपण आज असं काहीतरी डेकोरेशन करायचं ट्राय करत होती, जेणेकरून ना आपण असं स्वतः सोपं काहीतरी छानसं असं बनवू शकतो. आणि जेणेकरून एक असं आपल्याला आठवण राहील की आपण आपल्या बाळासाठी असं काहीतरी डेकोरेशन केलेलं, ह्या सर्व आठवणी आपल्यासोबत राहतील. सो त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. सो चला तर मी स्टार्ट करते. ॲक्च्युली मी ब्लॅक पेपर घेतला होता आणि जसं की एक बॉक्स घेतला होता, जसं साड्यांचा एक बॉक्स वगैरे असं टाईपचा बॉक्स घेतलं होतं, कारण मला नेम रिव्हील करायचं होतं. सो त्यानिमित्तानं चला म्हटलं असं काहीतरी असं स्मॉलचं छानसं असं डेकोरेशन करावं, जेणेकरून एक छान वाटेल. आणि चला तर मग आणि होममेड म्हणजे आपण स्वतः बनवतो आपल्या बाळासाठी, सो त्याच्यामुळे अजून छान वाटत होतं. असं काहीतरी ट्राय करायचं. नेहमीच मला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं छानसं असं करावं, जेणेकरून आपल्या आठवणी पण छान राहतील. आणि या मेमरीज आपलंसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की या मेमरीज आपल्यासाठी खूप स्पेशल असतात. सो त्यानिमित्ताने चला तर म्हटलं असं काहीतरी सेलिब्रेशनसारखं सोबत होतंच आहे, तर डेकोरेशनही आपणच करूया. सो असं बॉक्सला पूर्ण कवर करून घेतलं ब्लॅकमध्ये. आणि माझं असं चाललं होतं की आपण जसं करतो ना की दोन्ही साईडनी प्लेट्स असतात आणि त्या आपण ओपन करतो आणि मध्ये नाव रिव्हील होतं. सो अशा प्रकारचं मी काहीतरी ट्राय करत होती. सो म्हटलं बघूया आता होतं आहे का, कसं होतं आहे, काय होतं आहे. सो एनीवन गेस की माझ्या बाळाचं नाव काय असेल? तर तोही व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. माझ्या बाळाचं बारसं प्लस जावळ करायचं आहे, सो तोही व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. तो असा ॲक्च्युली खूप थोडा उशीर होतो या व्हिडिओज पोस्ट करण्यासाठी, समजून घ्या. पण माझ्या व्हिडिओजला भरपूर सारं सपोर्ट करा आणि नवीन छान अशा नवीन व्हिडिओ मी घेऊनच येईल. सो असं काहीतरी व्हाईट पेपरमध्ये वगैरे असं रोल करून मला असं एक असा बोर्डमध्ये जसं काय आपण दोन साईडला करतो ना असं पिलरसारखं, सो असं काहीतरी सेटअप चाललं होतं माझं. सो म्हटलं बघू होतं आहे का, ट्राय करूया कसं झालं आहे, काय झालं आहे. आणि मी साईडला ना एका साईडला तेही मेन्शन करेल की ते ॲक्च्युली मला कसं बनवायचं होतं. मी यूट्यूबवर बघितलं होतं की अशा प्रकारे काय बनवायचं. सो तुम्हालाही बनवायचं असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा, खूप छान होतं. हां, बट मेहनत आहे थोडंसं, एक दिवस तर पूर्ण द्यावाच लागेल त्या गोष्टीसाठी आणि खर्चही नाही आहे जास्त. सो असं काहीतरी आपण नवीन करू शकतो. सो चला तर असं काहीतरी मी नवीन करायचं ट्राय करत होती आणि माझी पूर्ण थीम ब्लॅकमध्ये होती. सो जेणेकरून कसं आहे ना, ब्लॅकमध्ये आपलं काहीही नाव पटकन पॉपअप होतं. सो त्यानिमित्ताने असं काहीतरी करायचा विचार चालला होता. सो मला नक्की सांगा की तुम्हाला ह्या व्हिडिओज कशा वाटत आहेत, काय वाटत आहेत. बाकी भरपूर साऱ्या व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. सो तुम्हाला कसे वाटत आहेत हे व्हिडिओ, मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जसं की मी तुम्हाला बोलली, माझ्या बेबीचा फेस रिव्हील पण करणार आहे. सो तोही मी व्हिडिओ पोस्ट केला होता. इन्व्हिटेशन कार्डमध्ये माझ्या बेबीचा फेस होता. सो कशी वाटली माझी बेबी सो आणि अजून असं म्हटलं काहीतरी स्पेशल असं करावं, काय करावं ॲक्च्युली. आणि जसं आपण फोटोजमध्ये बघतो तसं सेम टू सेम तर नाही होत. थोडं काहीतरी कॉम्प्लिकेशन येतात, थोडं काहीतरी प्रॉब्लेम्स येतात शेप्स वगैरेमध्ये थोडं काही. सो तेच मी क्लिअर करायचा विचार करत होती की मी आता दोन्हीही इमेज मी तुम्हाला तिथे मेन्शन करेल ह्याच्यामध्ये. सो तुम्ही दोन्हीही बघा, तुम्हाला कसं वाटतं आहे. ॲटलिस्ट थोडं मी इन्स्पिरेशन घेतली की हां, अशा प्रकारे मला करायचं आहे आणि अशा प्रकारे मी केलं आहे. सो तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि ह्याच्यावर जसं मी आता ब्लॅक पेपर घेतलं आहे, आपण जसं करतो टॉपला छोटीशी जागा सोडून की माझे नाव असं एका घरा टाईप आणि खाली असं छानसं बाळाचं असं नाव. सो असं काहीतरी विचार चालला होता. आणि जसं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतेच की आपण आपल्या बाळासाठी सर्व काही करू शकतो आणि जे काही आपण करतो ते आपल्या बाळासाठी खूप सारी स्पेशल मेमरीज असतात. सो त्याप्रमाणेच असं काहीतरी स्पेशल मेमरीजचा विचार चालला होता. आणि मी जे काही छान असं डेकोरेशन करते किंवा जे काही करते, थीम म्हणा काही म्हणा, सो ते मी नेहमी रेकॉर्ड करते, जेणेकरून माझ्या बाळासाठी सर्व गोष्टी आठवणीत राहतील. जेव्हा माझं बाळ मोठं होईल तेव्हा त्यांना पण कळेल की हां, माझं बारसं केलं होतं, या सगळ्या गोष्टी. सो बघा, मी जसं ब्लॅक पेपरमध्ये तुम्हाला बोलली होती ना की व्हाईटमध्ये जसं मी रोल करून हे असे पिलर्स होतात. आणि जसं की मी बोलली की ब्लॅक पेपरमध्ये पूर्ण राऊंड करून असा रोल केला होता.
आणि असं पिलर करायचं ट्राय करत होती. सो बघू आता कसं होतं आहे. फायनल रिझल्ट कसा आहे. आणि मला ही सगळे घरातले चिडवत होते की काय तू करते, काय करते, काय माहिती, आणि एक्झॅक्टली झालं आहे का, होतं आहे का. म्हटलं होईल डोंट वरी, सर्व काही ठीक होईल. आणि असं. आणि हां, अजून एक तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे बरं का बारशासाठी. ॲक्च्युली हा व्हिडिओ पोस्ट करायला खूप लेट झालेला आहे, कारण खूप काही माझं बिझी शेड्यूल होतं. गावाला जायचं होतं, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. सो हा व्हिडिओ उशिरा होतो आहे. बट माझी जे काही स्ट्रगल होतं किंवा जे काही क्रिएटिव्हिटी होती ती मला व्हिडिओचा ब्लॉग करायचा होता. सो त्या हिशोबाने. आणि हे बघा, ॲक्च्युली महेश पण मला खूप हेल्प करत होते नावासाठी. सो ते नावाचं कटिंग करून देत होते आणि बाकी सर्व मग मी करत होती. सो असं काहीतरी दोघांनी मिळून केलं की खूप छान वाटतं. आणि त्यांनीही थोडंसं सपोर्ट केला मला. सो अशा प्रकारे असं काहीतरी नावाचं डेकोरेशन करायचं छान असं वाटलं, काहीतरी डेकोरेशन करूया म्हणून. आणि नेहमी असं काहीतरी वेगळं केलं की जरा तरी आपल्याला पण थोडं आपलं मन रमतं, आपण पण थोडं बिझी होऊन जातो. आणि त्या हिशोबाने असं काहीतरी बनवायचं ट्राय केलं होतं आणि ते सक्सेसफुल पण झालं. सो त्यासाठी मी खूप हॅपी होते की अरे वा, आपण जे करायचा विचार करतो ते झालं. आणि हे बघा, असं काही बोर्डचं केलं होतं मी. आणि मध्ये नाव मला असं डिझाईनमध्ये टाकायचं होतं आणि 2 पिलरसारखं करायचं होतं. आणि मधून 2 बोर्ड टाकायचे, जेणेकरून बोर्ड आपण जेव्हा ओपन करू की मध्ये नाव पॉपअप होईल. सो अशा हिशोबाने मी करायचं ट्राय केलं होतं. आणि ते छानही दिसत होतं, बिकॉज ऑरेंज कलर आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन इतकंच भन्नाट होतं. त्याच्यामुळे इतकं छान वाटत होतं. आणि तोही एक मी क्लिप त्याच्यामध्ये ॲड करेल बाळाच्या बारशातला, की ते नाव कसं पॉपअप होतं. तर तोही एक फोटो मी तिथे लास्टला मेन्शन करेल, तोही तुम्ही चेक करा. सो असं काहीतरी डेकोरेशन होतं, असं काहीतरी नेम रिव्हील बोर्ड होता. तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हालाही असं काही बनवायचं असेल, काहीही प्रश्न असतील, तर नक्की मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला कमेंटवर रिप्लाय देईल. आणि असं काहीतरी बनवायचं असेल तर किती खर्च लागला दीदी, तुला किती खर्च लागला किंवा किती वेळ लागला. तर मला फार फार तर 1 दिवस लागला. एका दिवसामध्ये हे पूर्ण झालं. आणि दुसरी गोष्ट तर अशी, किती खर्च झाला. सो हे जे ब्लॅक पेपर होतं ते ₹20मध्ये आलं. आणि जे नावाचं रिव्हीलचं जे स्टिकर बोर्ड होतं ते हार्डली ₹50पर्यंत आलं. आणि बॉक्स कवर तर साडीचा मला फ्रीमध्येच भेटला होता, कारण बिकॉज मी साड्या घेतल्या होत्या. आणि बाकी साड्यांच्या त्या बॉक्समधूनच मी सर्व गोष्टी करून घेतल्या. बाकी फेविकॉल वगैरे आणलं होतं आणि डबल टेप वगैरे. सो हार्डली मला वाटतं 150पर्यंत सर्व टोटल गोष्टी 150पर्यंत झाल्या असतील. आणि त्या हिशोबाने सर्व गोष्टी झाल्या. आणि आणि हे बघा, मी जे तुम्हाला बोलली होती 2 साईडनी पुठ्ठा टाईप करणार होती, तर त्या हिशोबाने मी तसंही करून घेतलं होतं. थोडीशी कंटाळली होती, कारण दिवसभर ते करत होती. बट एक आनंद होता की अरे वा, बारशा दिवशी करायचे. आणि आपण म्हणतो ना की असं काहीतरी खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी. आता येणारे 2 दिवस राहिले, 3 दिवस राहिले, 4 दिवस राहिले. आणि जेव्हा तो दिवस होतो की इतकी धावपळ होते आणि नंतर वाटतं अरे झाला पण दिवस, अरे बारशाचा दिवस आहे, आज बारशाचा दिवस आहे. आपण किती दिवसापासून सर्व गोष्टी प्लॅन करत होतो आणि आज तो दिवस फायनली आला आणि आपण सर्व डेकोरेशन करतोय. सो अशा हिशोबाने आपण म्हणतो की आता 10 दिवस राहिले, 5 दिवस राहिले, 2 दिवस राहिले. सो ती एक आनंद एक वेगळाच असतो. आणि हे असं काही सर्व डेकोरेशन करून म्हटलं ते एक फायनल करावं. ॲक्च्युली ते थोडंसं मी पूर्णपणे करून गेली नव्हती. ते थोडंसं फिनिशिंग करून गेली होती. तिथे गेल्यानंतर पूर्ण स्टिक करणार होते, जेणेकरून ट्रॅव्हलिंगमध्ये काही हार्म नको व्हायला. सो असंही तुम्हालाही काही असं काही डेकोरेशन करायचं असेल तर बेस्ट आहे हे डेकोरेशन. जर कोणाचंही लवकर बारसं होणार, कोणाचे छोटेसे बेबी असतील आणि त्यांनाही बारसं करायचं असेल तर नक्की तुम्ही हे ट्राय करा. खूप असं फार काही वेळ जात नाही. हार्डली 1 दिवसामध्ये हे पूर्ण डेकोरेशन होतं बाळाला वेळ देता देता. आणि जेणेकरून हे छानही दिसतं. आणि मग छान वाटतं की आता हे डेकोरेशनमध्ये आपलं बाळाचं नाव पण पॉपअप होतं. आणि असं काहीतरी डेकोरेशन करायचं होतं, सो मी केलं. आणि बारशाचेही व्हिडिओ खूप सुंदर आलेले आहे. तोही ब्लॉग मी नक्की लवकरात लवकर पोस्ट करेल, जेणेकरून तुम्हालाही व्हिडिओज
चेक करता येईल. जे कोणी माझ्या बाळाच्या बारशाला आले नाहीत त्यांना सर्वांसाठी ही क्लिप असेल. सर्वजण माझ्या बाळाला खूप भरभरून आशीर्वाद द्या, खूप छान असे आशीर्वाद द्या अशीच विनंती आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. लहान आहे माझा चॅनल, बट लवकरात लवकर सपोर्ट करा. अजून खूप छान आणि भन्नाट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून माझ्या व्हिडिओ सर्वात लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोहोचतील. आणि असंच चॅनलला सपोर्ट करा मला. आणि असं खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. अजून दुसरी गोष्ट अशी की तुम्हालाही हे जे आहे ना स्टिक टाईप, हे मी जास्तीत जास्त ना इझी माझं काम पटकन कसं होईल ना त्या विचाराने मी सर्व गोष्टी घेतल्या होत्या. कारण ते चमकी आणणार, चमकी चिटकवणार, परत ते स्टिक होईल नाही होईल ह्या सर्व गोष्टीच्या भन्नाट म्हणजे या ॲक्च्युली भानगडीत पडलीच नाही. जेणेकरून ते जे चमकीचं जे स्टिकर आहे सेलो टेपसारखं तेच मी लावून फटाफट स्टिक करून कट करून ते प्लॅन केलं होतं. सो त्या हिशोबाने माझं पटापट कामं झाले आणि असं काहीतरी झालं. सो हे असं काहीतरी दिसत होतं आणि फायनल लूक मी लास्टला व्हिडिओमध्ये मेन्शन करेलच की फायनल लूक असा होता. सो अशा प्रकारे ह्या सर्व बोर्ड्स माझं काम आवरलं, सर्व गोष्टी झाल्या. आणि या गोष्टींमध्ये मी विचारत होते की कसं वाटते. फॅमिलीमध्ये सर्व बोलले की छान वाटते, छान दिसते. सो अशा हिशोबाने मी सर्व गोष्टी करायला घेतल्या होत्या. आणि प्रत्येक आईसाठी आपल्या बाळाचा बारशाचा दिवस हा खूप सारा स्पेशल असतो. आणि मीही माझ्या बाळासाठी असं काही स्पेशल मुमेंट कॅप्चर करायचा विचार केला होता, त्यामुळे हा व्लॉग आहे. आणि सो एनीवन गेस करेल का माझ्या बाळाचं नाव काय आहे? आणि ॲक्च्युली तो व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे की माझ्या बाळाचं नाव काय आहे. सो माझ्या बाळाचं नाव आहे कृषिका. आणि कृषिकाचं मीनिंग म्हणजे काय? सो कृषिकाचं मीनिंग असं आहे की मला असं वाटत होतं की माझ्या बाळाचं नावामध्ये आमच्या दोघांचं नावामध्ये एक एक अक्षर आलं पाहिजे आणि प्लस ते नाव देवाचंही असलं पाहिजे, देवाचा आशीर्वाद असला पाहिजे. सो असे खूप सारे बघितले मी नावं आणि त्याच्यामधलं एक मला नाव छान वाटलं की कृष्णाचा क्री येतो आहे आणि शंकराचा श येतो आहे, प्लस महेशमधला अक्षरामधला एक श येतो आहे आणि कोमलमधला क येतो आहे. सो अशा काही विचारामध्ये मला असं हे नाव आवडलं की कृषिका. आणि ते खूप सुंदर वाटत होतं आणि रॉयल वाटत होतं. आणि कृषिका महेश पवार ह्या आवाजामध्ये म्हणजे ॲक्च्युली छान वाटत, छान साऊंड करत होतं आणि आम्हाला दोघांनाही हे नाव खूप आवडलं होतं. आणि हे नाव आम्ही आधीच प्लॅन करून ठेवलं होतं की जर मुलगी झाली तिचं नाव कृषिकाच ठेवायचं. सो हे नाव पहिल्यापासून डोक्यात होतं आणि हे नावच ठेवायचं होतं. सो ते नाव आम्ही फायनली माझ्या बाळासाठी सिलेक्ट केलं आणि ते बाळ फायनल ॲक्च्युली ते नाव माझ्यासाठी फायनल झालं होतं. सो ह्या पूर्ण बोर्डमध्ये तिचं नाव होतं कृषिका आणि एक फोटो होता. सो असं काहीतरी प्लॅन केलं होतं आणि खूप छान मस्त आणि खूप सुंदर बोर्ड झाला होता आणि प्लस बारसंही खूप छान झालं. नेक्स्ट व्हिडिओ मी माझ्या बाळाच्या बारशाची घेऊन येणार आहे. सो आणि कदाचित त्याच्या आधी मी जावळाची पण घेऊन येईन, कारण सगळ्यात आधी माझ्या बाळाचं जावळ झालं आणि मग बारशाचा व्हिडिओ पोस्ट झाला. सो आता बघू जे आधी कुठली जी व्हिडिओ एडिटिंग होईल ती व्हिडिओ मी आधी पोस्ट करेल. सो तीही व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काही भन्नाट व्हिडिओज आहेत त्याही मी घेऊन येईल. आणि प्लस मी माझ्या बाळाचं एक इंस्टाग्राम ID ओपन केलेला आहे कृषिका नावाने. सो लवकरात लवकर जाऊन त्या ॲक्च्युली त्या IDला फॉलो करा, जेणेकरून तिच्याही नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आणि असंच सपोर्ट करत राहा. सो हा आहे फायनल लूक, फायनल बोर्डचा लूक. सो अशा प्रकारे मी काहीतरी डेकोरेशन केलं होतं आणि त्याच्यामध्ये एक नाव मी लास्टला मेन्शन करते. सो हे आहे फायनली माझ्या बाळाच्या बारशाचा दिवस आणि ही छोटीशी अशी क्लिप आहे. आणि हे बघा, हे बाळाचं नाव रिव्हील केलेलं आहे कृषिका आणि असा काही नेम रिव्हील होतं. सो कशी दिसते माझी बेबी आणि कसं वाटतं डेकोरेशन नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय.